नमस्कार. मी लक्ष्मी पिंपळे. इथे जमलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. रसिक श्रोतेच म्हणता येईल, कारण इतका पाऊस येऊन गेलाय, रस्ते खोदलेले आहेत, लाईट ठिकठिकाणी नाहीये, पण तरीही तुम्ही सगळ्या अडचणी पार करून इथे आलात, म्हणून रसिक श्रोते अगदी सूट होत आहे. तर आजच्या या कथा वैखरीच्या ह्या पुष्पात एकांकिका सादर होतीये. त्या एकांकिकेचं अभिवाचन होत आहे. नाव आहे ऑर्किडचं फूल. लेखक आहेत मनोज कोल्हटकर, दिग्दर्शक आहेत गजानन चोपडे आणि दिग्दर्शन सहाय्य केलंय रोहित पगारे यांनी. आणि अभिवाचनासाठी आज संगीत दिलेलं आहे भरत कुलकर्णी यांनी. आजचे अभिवाचक आहेत श्री गजानन चोपडे आणि सीमा गजानन चोपडे. तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. कथा वैखरी या टीम कडून आम्ही एक प्रेमाचं प्रतीक म्हणून काही देऊ इच्छितो. त्यासाठी मी जया काकू यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि त्यांना एक छोटीशी प्रेमाची भेट द्यावी. सर्वप्रथम गजानन चोपडे सर. लाईट मध्ये. धन्यवाद. मीच धन्यवाद. सौ सीमा गजानन चोपडे. रोहित पगारे. भरत कुलकर्णी. थँक्यू जया काकू. मी थोडक्यात माहिती देतीये. श्री गजानन चोपडे हे महापारेषण म्हणजे MSCB मध्ये कार्यरत होते. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून कार्यरत होते. 2021 मध्ये ते निवृत्त झाले. इंजिनिअरिंग सारख्या वृक्ष आणि तांत्रिक क्षेत्रात कार्यरत असूनही आपला साहित्य, नाट्य, संगीत क्षेत्रात असलेला छंद जोपासत अनेक नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत आणि त्यातील बऱ्याच पारितोषिकांवर आपले नाव कोरले आहे. निवृत्तीनंतरही त्यांचा राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धेमध्ये सक्रिय सहभाग असतो. तसंच विविध सांस्कृतिक सांगीतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, निवेदन ते करत असतात. स्वागत पुन्हा. धन्यवाद. सो सीमा गजानन चोपडे या सुविद्य पत्नी एक उत्तम कलावंत आहे. आपल्या श्रींना नेहमीच साथ संगत करत असतात. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात बॅक स्टेजची मोठी जबाबदारी त्या यशस्वीपणे सांभाळतात. उभयतांनी अनेक नाट्य स्पर्धांमध्ये जोडीने सहभाग नोंदवला आहे. तसेच एकत्रितपणे काव्य वाचन, कथा वाचनाचे प्रयोग करत असतात. पुनश्च स्वागत. रोहित पगारे यांना कोण नाही ओळखत. 20 वर्षापासून जेव्हा मी त्यांना परिचय मागितला त्यामुळे मी परिचय काय देऊ, बरोबर आहे, त्यांना कोण नाही ओळखत. 20 वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बालपणापासून अभिनयाची त्यांना खूप आवड आहे. अनेक नाटकांचे, एकांकिकेचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले आहे. राज्यनाट्य अनेक वेळा गाजवून नाटकं नम्रात आणि अंतिमलाही नेलेले आहेत त्यांनी. अंतिमचेही अनेक वेळा बक्षिसं मिळवलेले आहेत. मला वाटतं यावर्षीचं मिडनाईट फ्लीट नाही कुछ हे नाटक अंतिमला गेलं होतं त्यांचं. स्वागत परत एकदा. भरत कुलकर्णी हे टॅक्स कन्सल्टंट म्हणून स्वतःचा बिझनेस आहे त्यांचा. अनेक नाटकात त्यांनी अभिनय केलेला आहे. त्याचबरोबर दिग्दर्शनही त्यांनी केलेलं आहे. पार्श्वसंगीताची महत्वाची बाजू ते सांभाळतात. मी त्यांचं पाहिलेलं तुका वर्सेस नामा आणि ही कशाने धुंदी आली मी अजिबात विसरू शकत नाही. त्यात त्यांनी जी स्त्री पात्र जे त्यांनी निभवलंय ते सुपर्ब होतं. पुनश्च स्वागत. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. टाळा.
आणि पुढील सूत्र मी साठे काकांना सोपवते. धन्यवाद. येस. धन्यवाद. ऑर्किडचं फूल. बालपणा इतक्याच निरागस असतात त्या बालपणीच्या आठवणी. कुठल्याही भावनेचा दांभिक स्पर्श त्यांना अजिबात नसतो. असतो तो फक्त निखळ आनंद. पण अर्ध अधिक आयुष्य जगून झाल्यावर, पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेल्यावर, जर त्या निरागस आठवणींना कुठल्या तरी व्यवहारी भावनेत गुंफायचा प्रयत्न केला तर त्या निरागसतेचा आनंदच हरवून जातो आणि उरते ती फक्त असहाय्य विषण्णता. म्हणूनच गुलजार म्हणतात तसं, सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो. हेच खरंय. मनोज कोल्हटकरांनी हेच मर्म अतिशय सुंदरपणे सदर एकांकिकेतून सादर केलं आहे, नेमकेपणाने मांडलंय. आपल्या समोर सादर होत आहे ऑर्किडचं फूल. आतापर्यंत आपल्या रोजच्या जगण्यातल्या अनेक संध्याकाळ कोणत्या ना कोणत्या कामात सतत व्यस्त असतात. काम, कौटुंबिक जबाबदारी, यात एक अत्यंत महत्वाची अशी गोष्ट आपण हळूहळू विसरून जातो, ते म्हणजे आपलं बालपण. बालपणीच्या त्या निरागस आठवणी. आपल्या गावाकडचं घर, शाळा, शाळेचा बाग, शाळेचा फळा आणि शाळेतील आपल्याच घराच्या बाजूला राहणारी किंवा राहणारा मित्र किंवा मैत्रीण. काय झालं? मनात आठवणींचं सुरवंटाची फुलपाखरं खिरट्या घालू लागलीत की काय? अशाच बालपणीच्या निरागस भावनेच्या खुशीत जन्माला येणार ऑर्किडचं फूल. मराठीतले श्रेष्ठ कथाकार अरविंद गोखले यांच्या एका लघुकथेवर आधारित. संध्याकाळची कोवळी किरण क्षितिजावरती पसरू लागली. एका गावच्या रस्त्यावरती असलेल्या 2 टेकड्यांवरून 2 सावल्या हळूहळू गावाच्या रस्त्याला लागल्या. दोघेही जवळजवळ 50शी उलटलेले. त्यातला तो रुबाबदार, मिशा कल्ले, कपाळावर रुळणारे केस, अगदी सकारात्मक अशी त्याची ऊर्जा. तीही तशीच 50शीला लागलेली, पण थोडीशी शांत, काहीशी थकलेली. दोघही आपापल्या वाटेनं गावाच्या दिशेने निघाले आणि एका वळणावरती एकमेकांना पाठमोरी येऊन भेटली. हाच तो कच्चा रस्ता.
तांबड्या मातीचा अवघड उताराचा वळण घेत गावात गेलेला. हो, हाच तो. हे काय, रस्ता संपला की विस्तीर्ण माळरान, माळरान संपलं की ती आवळ तोंडाची भूताची विहीर. पलीकडे वेशीवरचा म्हसोबा तिथून पुढे 2 फरलांगावर सरस्वती विद्या मंदिर. आणि त्याच्या पलीकडे दाटी वाटीनं वसलेलं टुमदार गाव आंजणारी. सगळं कसं आहे तसं आहे, जागच्या जागी, अगदी चित्रातल्या सारखं. निदान इथून तरी तसं वाटतंय ते. रोजच्या रोज बदलायला आंजणारी म्हणजे काय महानगरी मुंबापुरी आहे? की रोजच्या रोज मुखवटे चढवायला आंजणारी म्हणजे डॉक्टर दीनानाथ पराडकर आहे? नाही, ते दिसतंय तसंच असावं जसं ते होतं 40 वर्षांपूर्वी. पण ती अजून तशीच असेल. 2 वेण्या घालणारी, खळखळून हसणारी परकरी पोरगी. वेडेपणा आहे झालं. भटाळीच्या कोपऱ्यावरच भावे मास्तरांच्या वाड्यातलं बिराड ते बिराड केव्हाच हल्लं आणि वाडाही पडला असेल एव्हाना. तिथे तो कुठला भेटायला? पण आता माघारी फिरणं नाही. इथवर आलोय तर आता पुढेच जायचं. नाहीतरी आता कशालाच काही अर्थ उरलेला नाही. हा आणखी एक निरर्थक प्रवास. पण आता पुढेच जायचं. ह्या रस्त्याच्या डाव्या बाजूने पुढती विद्या मंदिराच्या वरच्या अंगाने तुम्ही तू लेखक मनोज कोल्हटकर, दिग्दर्शक गजानन चोपडे, दिग्दर्शन सहाय्य रोहित पगारे, ध्वनी संकेत भरत कुलकर्णी. व्यवहारी जगाच्या दृष्टीने निरुपयोगी अशा एका उदात्त निरागस भावनेला हे ऑर्किडचं फूल नाईलाजाने अर्पण. किती गमतीशीर योगायोग आहे नाही. 40 वर्षांनंतर मी अंजणारीला भेट द्यायचं ठरवतो काय, सगळी तयारी करून इथे येतो काय, आणि गावात पाऊल ठेवल्याबरोबर तुझी भेट होते काय. सारच अद्भुत. अद्भुत आणि अनपेक्षित आहे. का अनपेक्षित का? मी कधी कल्पनाच केली नव्हती रे की आपली भेट होईल म्हणून. शिवाय तू भेटलास तर असा दिसशील असंही वाटलं नव्हतं मला. माझ्या डोळ्यांसमोर आपला खाकी हाफ पॅन्ट मधला, हाताची घडी घालून, मान कलती करून गंभीरपणे बोलणारा दिनाच होता. आय स्वेअर, मीही काल येताना अगदी हाच विचार करत होतो. किती परकरी, 2 वेण्या घालणारी, खळखळून हसणारी वसू मला कुठे भेटेल. केवढा काळ लोटला नाही, तब्बल 4 दशक. तुझ्या बाबांची बदली झाली आणि तू नाशिकला निघून गेलास. तुझ्या मागून 2 वर्षांनी मीही सांगलीला मामाकडे निघून गेले. मधल्या काळात काही कॉन्टॅक्टच राहिला नाही. करायचा प्रयत्न तरी केला होतास? मुद्दामून असा प्रयत्न केला नाही, पण पुढे पुण्याला मेडिकल साठी इथून किसन गेला. किसन आठवतोय ना तुला? किसन रणदिवे? हा, तोच. तुझ्या चांगल्या लक्षात आहे की? त्याला बरी विसरेन का का अरे हो, तुमचा जानी दुश्मन नाही का? अगदी नालायक मुलगा. एकदा आमच्या वाड्यामागची चिंच झोडपून सगळ्या गाभोळलेल्या चिंचा तोडून नेल्या होत्या त्याने. ए, पण मुळात चूक तुमचीच होती. किसन, मी आणि रघु म्हसोबाच्या पडवीत चोरून विड्या ओढतो म्हणून तूच चुगली केली होतीस ना आमच्या सगळ्यांच्या घरी. भाऊंनी चांगली कणी तिंबली होती माझी. तू किसनचं काहीतरी सांगत होतास. हा, तर किसन मला म्हणाला की वसूचे वडील कावेळीने गेले
आणि वसू आई बरोबर आता कुठेतरी बाहेर गावी असते म्हणून. पण बाहेर गावी म्हणजे कुठे हे त्यालाही माहित नव्हतं. आणि समजा कुठे ते कळलं असतं तर भेटायचा प्रयत्न केला असतास. सांगणं अवघड आहे, पण कळलं असतं तर निदान त्या गावावरून जाताना डोळे किंचित पाणावले तरी असते. तू असाच खोटा खोटा इमोशनल होणारा. बाई वसुंधराबाई, हेच तर मी तेव्हापासून तुम्हाला समजावतोय की या उघड्या वागड्या जगात जगण्यासाठी खोट्या भावना आणि खऱ्या चवऱ्या लागतात. बास, तुझं पुढचं सगळं तत्वज्ञान पाठ आहे मला. दमायला झालं. बसूया इथेच. सांगलीत किती वर्ष होतीस? जवळजवळ इंटर होईपर्यंत. पुढे शिकायची इच्छा होती, पण आई वरचेवर आजारी पडायला लागल्यावर मामाने लग्नाची घाई केली. तुला सांगते, अरे अक्षरशः 3 दिवसात सगळं ठरलं. 4थ्या दिवशी लग्न. मुलगा मोठा घरंदाज व्यापारी आणि स्थळ होतं नाशिकचं. नाशिक? मला हसावं की रडावं तेच कळेना. आईची दिवसेंदिवस क्रूश होत जाणारी मूर्ती बघत बोहल्यावर उभी राहिले. नाशकात आले आणि एक वेगळीच चुटपुट लागली. वाण सामान खरेदी करताना, भाजी आणताना, यांच्याबरोबर फिरताना, सासूबाईंना देवळात घेऊन जाताना माझी नजर काहीतरी वेगळंच शोधत असायची. सासूबाई म्हणायच्या देखील, सुनबाई अगदीच खेड्यातून आल्यासारखी करते, अधाशीपणे शहर बघते. कधी जाणीवपूर्वक शोध घेण्याचा प्रयत्न केलास? तेवढी मोकळीकच नव्हती. हा, पण कॉलेजात शिकणाऱ्या चुलत नंदेकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. तिने एक दिवस सगळ्यांसमोर जाहीर केलं, मिस्टर दीनानाथ पराडकर गेल्याच वर्षी मेडिकल साठी पुण्याला रवाना झाले आपल्या आई वडिलांसह. बाप रे! हे काही बोलले नाहीत. सासूबाईंनी मात्र छेडलंच. मग काय सांगितलंस? सांगितलं लांबचा आतेभाऊ होता म्हणून. मग मात्र कधी प्रयत्नच केला नाही. यांची दर 15 पुण्याला खेप व्हायची कामानिमित्त. मी येते म्हटले असते तर हे नको म्हणाले नसते, पण मीच टाळलं. बरं केलंस. नाहीतरी शोध घेऊन भेटलो असतो तरी काय मोठासा फरक पडणार होता. हात धरून नक्कीच पळून जाणार नव्हतो. फार तर गळ्यात गळे घालून पोटभर रडलो असतो. त्या आसवांनी पुढच्या प्रवासाला ताकद तर दिली नसतीच, उगाच रस्ता मात्र निसरडा करून टाकला असता. माझ्या पुढचा रस्ता निसरडाच होता. म्हणजे घरंदाजपणाच्या बुरख्याखालचे सगळे छंद होते यांना. अमाप पैसा, भरपूर वेळ. मी मात्र एकत्र कुटुंबाचं ओझं ओढत थकून गेले. नंदा, दीर, भावजया, पोरटोर, जवळचे लांबचे, त्यांची शिक्षण, लग्न कार्य, आजारपण. शेवटी लसके तोडत तोडत गेल्या वर्षी सगळे वेगळे झाले. आणि तुझे हे? गेल्या वर्षीच पॅरालिसिसचा अटॅक आला, पण जास्त दिवस नाही लोळत राहिले. आणि बच्चे कंपनी? मुलगा दिल्लीला असतो, बड्या कंपनीत आहे. मुलगी डॉक्टर होऊन नवऱ्याबरोबर अमेरिकेत स्थायिक झाली आहे. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडता पाडता शेवटी मीच आजारी पडले. टायफॉइडचा ताप, तोही उलटलेला. जवळ काळजी घेणार असं कुणीच नाही. डॉक्टर म्हणाले सक्त विश्रांती. बरेच दिवस गावी यायचं होतं. म्हटलं चला या निमित्ताने जाऊया.
वर्षानुवर्ष निग्रहाने गावापासून दूर राहिले होते मी. मी मात्र अगदी निग्रह करूनच इकडे आलो. काय शोधायला? मी कधीच काही शोधत राहिलो नाही. समोर येईल तसं आयुष्य जगत राहिलो. आणि तरीही सगळं सगळं मिळवलंस. मला हवं होतं ते नक्कीच नाही, पण लोकांना हवं हवंसं वाटतं ते मात्र सगळं मिळवलं. यश, कीर्ती, पैसा, बंगला, गाडी, मान, मरातब. तुला आणखी काय हवं होतं? हे मला तरी अजून कुठे कळलंय. दिना, तू म्हणजे ना अजून तुझी कोड्यात बोलायची सवय गेलेली नाही. लग्न केलंस? अर्थात. कशी आहे तुझ्या आयुष्यात आलेली पहिली स्त्री? पहिली तू, आणि ती दुसरी नव्हे. म्हणजे आधी मध्ये बऱ्याच येऊन गेल्या. दिना, अरे त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? हं? अरे पण तू एवढा स्त्री रोग तज्ञ, तुला स्त्रियांचं एवढं आकर्षण का? स्त्री रोग तज्ञ असण्याहून काय झालं? तज्ञ असण्यामुळे नजर मरते, मन नाही मरत. आणि शिवाय आजही स्त्री रोग तज्ञ स्त्रीच्या शरीराबाबतच आपलं ज्ञान वापरू शकतात, स्त्रीच्या मनाबद्दल नाही. एक्सेप्टेड माय लॉर्ड. आता तुमची ती दुसरी सॉरी 7वी 8वी 10वी किंवा कितवी असेल ती स्त्री कशी आहे, कुठे आहे? सध्या आम्ही मुंबईतच स्थायिक आहोत. मोठं हॉस्पिटल आहे माझं. तशी ती मनाने खूप चांगली आहे. गृहकृत्य दक्ष, नीटनेटकी, आतिथ्यशील, मन मिळावू वगैरे वगैरे वगैरे. घर टापटीप ठेवणं, माझं टाइम टेबल सांभाळणं, मला माझ्या दोस्त मंडळींना वेगवेगळे पदार्थ करून खिलवणं, पाहुण्या रावळ्यांची सरबराई करणं, मुलाबाळांचं बघणं. तिथे तिथे आमचा संसार कमी पडला. आम्हाला मूलबाळ नाही. सो सॅड. नाही, पण आम्हाला त्याची कधीच उणीव भासली नाही. असं म्हणतात की ज्या जोडप्यांना मूलबाळ नसतं ती एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करून त्याची उणीव भरून काढतात. आम्ही तेच केलं. एकमेकांना समजून घेतलं, सांभाळून घेतलं. तिचा रिकामपणा घालवायला तिने नात्या गोत्यातील मुलं बाळ आणून ठेवली. मी श्वान प्रेमावर माझं रिकामपण भरून काढलं. आज वर्षानुवर्ष कुत्री पाळतोय मी. मोठा फार्म आहे माझा. पुढे नात्यातली मुलं बाळ सांभाळून ती पस्तावली, पण मी मात्र माझ्या श्वान कुटुंबात सुखाने नांदतोय. आणि तेवढ्याने इथे पण संपलं नाही म्हणून वेगवेगळ्या बायकांच्या आयुष्यात डोकवलंस? नो, मी कधीच डोकावलो नाही. दे वेर शेअर ऍक्सिडेंट. स्त्रिया माझ्या आयुष्यात येत गेल्या. मेडिकलला असताना एक सहअध्यायी, मग एक नर्स, मरणाच्या दारावरून परत आणलेल्या एका उद्योगपतीची बायको. शी, काय झालं? तुला काहीच कसं वाटत नाही? त्यात काय वाटायचं? मी काही चोरी केली नाही, ना खून केला, ना दरोडा घातला. बरं, हे सगळं खुल्लम खुल्ला होतं. तुझ्या बायकोला हे सगळं ठाऊक आहे? ऑफकोर्स. शेमलेस. कमाल आहे. मला सांग वसू, शरीराने तुझ्याशी एकनिष्ठ राहून मनाने सदैव दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतलेला नवरा तुला आवडला असता? शी, नक्कीच नाही. मग मी एक आदर्श नवरा का ठरू नये? मी शरीराने कुठेही असलो तरी मनाने सदैव माझ्या पत्नीशीच एकनिष्ठ नाहीये का? मनाने तू तुझ्या पत्नीशी एकनिष्ठ आहेस हे तरी तू छाती टोकपणे सांगू शकतोस का? हो, म्हणजे कालपर्यंत तरी सांगू शकत होतो. आज काय फरक पडला सांगशील? आज तू भेटलीस. पुन्हा खोटारडेपणा. कमॉन वसू, हे बघ, स्त्री पुरुष संबंधाचं मला उकललेलं एक साधं गणित तुला सांगतो. डॉक्टर पराडकर थिअरी ऑन मॅन वुमन रिलेशनशिप. या वसू, असं आहे की पुरुषाचा एखाद्या स्त्रीशी जोपर्यंत सेक्शुअल संबंध येत नाही ना,
तोपर्यंत ती स्त्री म्हणजे त्या पुरुषाकरता एक प्रेरणा, एक चेतना बनून राहते, एक प्रचंड आकर्षण. आणि संबंध आल्यानंतर अ बिग झिरो. सगळं संपतं वसू. स्त्रीच कशाला, दुनियेतली कुठलीही गोष्ट घे, ती जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीचं आकर्षण वाटत असतं. पण एकदा का ती वस्तू तुम्हाला प्राप्त झाली की झिरो, अ बिग झिरो. याच न्यायानं प्रेयसी जेव्हा बायको होते ना, तेव्हा तिथे एक प्रचंड पोकळी निर्माण होते आणि मग उरतो होतो एक कोरडा व्यवहार आणि एक समजूतदार तडजोड, कुटुंब संस्था या नावाखाली. डोकं भणभणायला लागलं. तुझ्यात काही बदल झालेला नाहीये दिला. तेव्हाही असाच एखादी गोष्ट अशा ठाशीव पद्धतीने सांगायचास की ती चुकीची असली तरी ऐकताना खरी वाटायची. ए, पण आता सांगितलेली गोष्ट खोटी नाहीये. हा जळली तुझी थिअरी. मोठा सिगमंड फ्राईडचा बापच ना तू. अशी सत्यापासून पळू नकोस वसू, सत्यापासून पळू नकोस. मे आय स्मोक? मी कोण बापडी तुला अडवणारी? का? तू माझी कोणीच नाही. माझ्या तब्येतीची तुला काळजी नाही. मला काळजी असून काय उपयोग? तुला काळजी नको? वसू, मला माझ्या तब्येतीची काळजी आहे म्हणूनच मी सिगारेट ओढतोय. छान. आता सिगरेट ओढणं आरोग्यास कसं हितकारक आहे ते मला पटवू. अगं नाही, खरं तुला माहितीये, स्मोकिंग करणारे कधीही म्हातारे होत नाहीत. काय? कधीच म्हातारे होत नाही? कारण ते कधी म्हातारे होईपर्यंत जगतच नाही. दिना,